तासभरापासून धर्मेंद्र प्रधान आणि अमित शहा यांच्यामध्ये बैठक सुरू होती। 1 तास झाला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि ज्यांच्यावर या सगळ्या घोटाळ्यात त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी होती, त्यांच्याकडे शिक्षण खात्याची जबाबदारी येते। धर्मेंद्र प्रधान यांची 1 तासापासून सुरू असलेली बैठक संपलेली आहे। या क्षणाची एक महत्त्वाची अपडेट। राम, बिलकुल त्याचा संपूर्ण पार्श्वभूमी हीच आहे की हे आंदोलन आणि कशा पद्धतीने जे आरोप होत आहेत आणि धर्मेंद्र प्रधान यांची राजीनाम्याची मागणी होते, सरकारवर या संदर्भाचा दबाव आहे आणि त्याचबरोबर जे मागण्या आहेत आंदोलनकर्त्यांच्या, तर त्या मागण्यापैकी कोणकोणत्या मागण्यावर विचार करता येईल यावर सुद्धा ही चर्चा झाल्याची माहिती मिळते। दुसरीकडे अमित शहा यांच्याकडे गृह मंत्रालय आहे, त्याच्यामुळे इंटेलिजन्सची संपूर्ण माहिती त्यांच्याकडे असते की या आंदोलनामध्ये काही इतर एलिमेंट घुसलेले आहेत का, हे सुद्धा तपासण्याचं काम त्यांचं असतं। आणि तिसरा राहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की जो राजीनाम्याची मागणी केली जाते, या बैठकीमध्ये त्यावर सुद्धा चर्चा झालेली असणार आहे की राजीनामाच्या संदर्भामध्ये सरकार काय विचार करते। मात्र संसदेचं अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे संसदेमध्ये जे मुद्दे मांडले गेलेले आहेत, जे आरोप केले गेलेले आहेत, किंवा फक्त नीटच नाहीये तर शिक्षणाच्या संदर्भामधल्या देशभरामधल्या देशाच्या कानाकोपऱ्यातल्या कोणताही जर प्रश्न उपस्थित राहील तर त्याला शिक्षण मंत्री हे उत्तर देत असतो। त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांना संसदेच्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये हटवण्यात येईल का हा प्रश्नचिन्ह आहे, कारण संसद जर चालू असेल, अधिवेशन चालू असेल तर मंत्र्याला हटवलं जाऊ शकत नाही। अधिवेशनाच्या नंतर कदाचित याचा विचार केला जाऊ शकतो, परंतु मग तोपर्यंत या आंदोलनाचं काय होणार, हे आंदोलन कोणतं रूप घेणार, किंवा नीटच्या संदर्भामध्ये काही महत्वाचे पावलं टाकली जाणार आहेत का, कारण निवेदन करावं लागणार आहे सरकारला सभागृहामध्ये आणि या निवेदनामध्ये सांगावं लागणार आहे की नेमकं त्रुटी कुठे कुठे झालेल्या आहेत। नीट पेपर लीक असेल, सीबीएसईच्या संदर्भामधला जो संपूर्ण असमन्वयाचा भाग असेल, तर या संपूर्ण गोष्टीवर कोणावर तरी जबाबदारी जे असणार आहे ते घ्यावी लागणार आहे आणि त्या संदर्भामध्ये कारवाई केल्याचं सुद्धा केंद्र सरकारला जाहीर करावं लागणार आहे। त्यामुळे ही कारवाई कशा पद्धतीने केली जाणार आहे आणि त्याची रणनीती जी आहे ती या बैठकीमध्ये झाल्याची माहिती मिळते। ही बैठक अतिशय महत्वाची आहे, कारण या बैठकीच्या नंतरच केंद्र सरकारची अधिकृतपणे भूमिका जी आहे ती सभागृहामध्ये मांडली जाईल, कारण सभागृह चालू असताना, अधिवेशन चालू असताना बाहेर भूमिका मांडता येत नाही, सभागृहामध्ये भूमिका मांडावी लागते। त्यामुळे सभागृहामध्ये धर्मेंद्र प्रधान उत्तर देतील। राम, आज तर दिवसभराकरता दोन्ही सभागृह तहकूब झालेली आहेत। लोकसभा पण तहकूब करण्यात आली आहे, राज्यसभा पण तहकूब करण्यात आली आहे। दोन्ही सभागृहांचं कामकाज हे आता उद्याला सकाळी सुरू होईल 10 वाजल्याच्या नंतर। दरम्यानच्या काळात जर का आता अमित शहा आणि धर्मेंद्र प्रधान यांच्यातली बैठक संपली असेल तर चर्चेच्या काही फेऱ्या आता तर जेमतेम 3:40 झाले आहेत। अजून पूर्ण वेळ सकाळपर्यंतचा जायचा। या दरम्यान या आंदोलकांना शांत करण्यासाठी, त्यांची समजूत काढण्यासाठी सरकारच्या वतीनं काय प्रयत्न केले जाऊ शकतात, सूत्रांचं काय म्हणणं आहे? बिलकुल पहिला प्रयत्न केला जाऊ शकतो तो म्हणजेच की हे आंदोलनकर्ते जे आहेत तर त्यांच्या टॉप लिडरशिप सोबत संवाद साधणं। दुसरा जो प्रयत्न केला जाऊ शकतो तो म्हणजेच की सोनम वांगचुक यांच्याशी चर्चा करणं आणि त्यांना हे पटवून देणं की तुम्ही ज्या कारणासाठी आंदोलन केलेलं आहे, उपोषण केलेलं आहे, तर त्याची दखल सरकारने घेतलेली आहे आणि त्या दखलीनुसार काय काय मुद्दे मांडले जात आहेत आणि कशा पद्धतीने कारवाई केली जाते ते सांगितलं जातं। आणि त्यामुळे सोनम वांगचुक यांना सुद्धा आव्हान केलं जाऊ शकतं। त्यामुळे सोनम वांगचुक यांना आव्हान केलं तर पॉझिटिव्ह परिणाम जो आहे तो होऊ शकतो आणि हे आंदोलन जे आहे ते ओसारण्यावर भर दिला जाऊ शकतो। तिसरा मुद्दा म्हणजेच की सरकार 1 to 1 जी आहे ती चर्चा करू शकतं, परंतु या चर्चेमधून तोडगा निघणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। जर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावरच संपूर्ण जर आग्रह असेल तर सरकार बॅकफूटवर जाणार का, राजीनामा घेणार का, हे सुद्धा मुद्दे आहेत। त्याच्यामुळं वेगवेगळे मार्ग जे आहेत ते अवलंबले जाऊ शकतात की चर्चेचे दरवाजे खुले ठेवले जाऊ शकतील। परंतु एक आहे, सरकारनं हे निश्चित केलेलं आहे की या आंदोलकाच्या समोर नमायचं नाही, कारण जर
कारवाई करायची असती तर अधिवेशनाच्या पूर्वीच कॅबिनेट रिशफलमध्ये कारवाई करता आली असती, परंतु अद्याप धर्मेंद्र प्रधान यांच्यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही. त्याच्यामुळं सरकार त्यांच्या पाठीशी आहे हा मेसेज जो आहे तो गेलेला आहे. आणि आजचं हे जे आंदोलन आहे त्या आंदोलनामुळे नेमकी आता सरकारची स्ट्रॅटेजी तीच राहते का बदलते का आणखीन मजबूतपणे ठामपणे केंद्र सरकार समोर येते ते बघावं लागणार आहे. मात्र या सगळ्या गोष्टीमध्ये इथलं खऱ्या अर्थानं नुकसान होतंय आणि खऱ्या अर्थानं जो त्रास होतोय तो म्हणजे की सामान्य नागरिकांना 4 ते 5 किलोमीटर मधला संपूर्ण परिसर ब्लॉक करण्यात आलेला आहे. ठिकठिकाणी मोबाईल चालत नाही, नेटवर्क चालत नाहीये, कॅब सुद्धा येत नाहीये, मेट्रो सुद्धा बंद आहे. त्याच्यामुळं लोकांनी, विद्यार्थ्यांनी आणि इथल्या रहिवाशांनी नेमकं जायचं कसं, प्रवास कसा करायचा त्यात पाऊस पडलेला आहे. त्याच्यामुळं ही सगळी जी लोकांमधून ज्या प्रतिक्रिया येत आहे त्या आंदोलनामुळे निगेटिव्ह सुद्धा प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे. बर राम, सकाळी ज्या वेळेला आंदोलन सुरू होतं त्यावेळेला आंदोलकांची संख्या कमी होती, पण साधारण 10 नंतर संख्या झपाट्यानं वाढत गेली आणि 12 नंतर आंदोलन चांगलंच पेटलं, उग्र झालं आणि आंदोलनकर्त्यांनी संसदेच्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न केला. मग पोलिसांना सुरुवातीला लाठीचार्ज, मग पाणी मारणं, त्यानंतर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडणं, अशा प्रकारचे वेगवेगळे उपाय हाताळावे लागले आणि त्यानंतर सुद्धा आंदोलक म्हणावे त्या प्रमाणात शांत होताना दिसत नव्हते. सध्याची काय स्थिती आहे संसद भवनाच्या परिसरात? या रस्त्यावर अजूनही आंदोलक ठाण मांडून बसले आहेत का? पोलीस किंवा आंदोलक यांच्यामध्ये चर्चेची काही शक्यता तूर्तास दिसते का? म्हणजे सकाळी जो ओघ होता तो आता काहीसा ओसरल्याचा आपल्याला दिसून येते. कारण रात्रीपासून अनेक लोक इथं आले होते. आपण आता चर्चा केली, महाराष्ट्रामधून सुद्धा वेगवेगळे ग्रुप्स या ठिकाणी आले होते. यामध्ये विद्यार्थिनींचा सुद्धा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे, विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. परंतु एक गोष्ट आहे मिलिंदजी याच्यामध्ये की हे आंदोलन जे आहे ते आपल्याला अचानक हे लोक वाढलेले असेल दिसत असलं तरी सुद्धा हे पूर्ण प्लॅनिंग करून केलेलं हे आंदोलन आहे. कारण वेगवेगळ्या राज्यातून इथं विद्यार्थी येणं, वेगवेगळ्या भागातून इथं लोक येणं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर की जिथे केवळ जंतर मंतरवर जास्तीत जास्त 5,000 लोक उभं राहण्याची शक्यता आहे संपूर्ण रस्त्यावर, तिथे मात्र 25,000 पेक्षा जास्त लोक येणं, एकत्र येणं, ही गोष्ट जी आहे ती वेगळी आहे. आणि याच्या पाठीमागं पूर्ण प्लॅनिंग असतं, रणनीती असते. त्यामुळं कुठेतरी याच्यामध्ये राजकारण आहे का, राजकारणाचा अंश आहे का हे सुद्धा पाहावं लागणार आहे. कारण जे लोक येत आहेत, अनेक जण फ्लाईटने येत आहेत, अनेक जण रेल्वेने येत आहेत. रेल्वेने यायचं असेल तर तिकीट कन्फर्म करावं लागतं आणि त्याच्या अगोदर त्यासाठी तिकीट अगोदर काढावं लागतं कन्फर्म होण्यासाठी. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्लॅनिंग करून केलेल्या आहेत. मात्र या पाठीमागे नेमकं काय आहे? खरंच हे विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे की आंदोलनामध्ये आणखीन काही लोक घुसलेले आहेत हे सुद्धा सरकारला तपासावं लागेल. आणि हे कधी देशाच्या समोर येईल? जेव्हा केंद्रीय मंत्री अमित शहा निवेदन करतील लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये की नेमकं या आंदोलनाच्या पाठीमागचा नेमका उद्देश काय होता आणि या आंदोलनाच्या पाठीमागं कोण होतं. त्यामुळे पूर्ण प्री प्लॅनिंग करून केलेलं हे आंदोलन होतं. आता संध्याकाळपर्यंत तरी हा जो जोर होता या आंदोलनाचा तो काहीसा ओसरलेला आहे. मात्र रस्ते अजून सुद्धा खुले झालेले नाही आहेत. त्यामुळे इथून पुढे सुद्धा एक परीक्षा असणार आहे इथल्या पोलीस यंत्रणेची. कारण 3 दिवसापूर्वीच दिल्लीचे पोलीस सुद्धा कमिशनर बदललेले आहेत. त्याच्यामुळं सरकारने सुद्धा, जेव्हा इंटेलिजन्स सरकारला कळालं होतं की काही मोठं घडण्याची शक्यता आहे, तर ताबडतोब गोलचा यांना, जे की पोलीस कमिशनर होते दिल्लीचे, त्यांना हटवण्यात आलं आणि दुसरे पोलीस कमिशनर आले आणि त्यांच्या हातामध्ये ही सूत्र दिली. आणि ते आल्याबरोबर दुसऱ्या दिवशीच सोनम वांगचुक यांना पहाटे उचलून नेण्यात आलं आणि त्यानंतर या घडामोडी आहेत. त्याच्यामुळे पोलीस सुद्धा सज्ज होते या संपूर्ण गोष्टीसाठी, या सगळ्या यंत्रणेसाठी. मात्र ज्या पद्धतीनं हे आंदोलनकर्ते संसदेपर्यंत गेले तिथं कुठेतरी थांबवणं गरजेचं होतं. म्हणून अश्रुधुरेच्या नळकांड्या ज्या त्या सोडाव्या लागल्या आणि तिथून ह्या गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न करावा लागला. कारण गर्दीला डोकं नसतं, गर्दीचे माथी जी असतात ती भडकलेली असतात. अशा वेळी एकतर की शांत करणं गरजेचं असतं, मग ते अश्रुधुराने शांत करणं गरजेचं असतं, पाण्याच्या फवाऱ्याने शांत करणं गरजेचं असतं. आणि जर संसदेवर जास्तच घुसखोरी होत असेल तर तिथं लाठीचार्ज जो आहे तो काहीसा सौम्य प्रकारचा पोलिसांनी केल्याचा आपल्याला
आपल्याला दिसून येत आहे. बर, आपण ही दृश्य पाहतो, ही काही वेळापूर्वीची दृश्य आहेत. आता इथून बऱ्यापैकी लोक पांगलेले आहेत. आंदोलनकर्त्यांना पांगवण्यात पोलिसांना यश आलेलं आहे, पण अद्यापही हालचाली आपल्याला दिसत आहेत. ते ज्या ठिकाणी आंदोलक थांबलेले आहेत त्या ठिकाणी हे दंगलविरोधी पथक, पाण्याचे फवारे, अश्रुधुराच्या नळकांड्या यासह विविध गोष्टींचा वापर करण्यावर पोलीस अत्यंत ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. रिपोर्टर्स हैं, पुलिस वाले भी उनकी आंखों में शर्मिंदगी दिख रही थी, लेकिन अपनी ड्यूटी के कारण अपने बैचेस निकाल के आए थे। गुंडे बने हुए थे कुछ पुलिस वाले तो सहयोग कर रहे थे, लेकिन कुछ पुलिस वाले बिना वर्दी के आए थे और बच्चों को मारा है, बच्चों को करंट दिया है। और जहां रूल होता है कि आपको टांगों पे मारना चाहिए, बच्चों की छातियों पे मारा है। ये सीधे आघात हमारी भारत माता के सीने पे इन लोगों ने किया है। आज हमारी डिमांड है कि ये प्रधान को हटाए, एजुकेशन मिनिस्टर को हटाए, सरकार रिस्पॉन्सिबिलिटी ले, जिम्मेदारी ले, अकाउंटेबिलिटी दिखाए। अगर आपको एक मेल पुलिस ने बिटिया बता रही है, फीमेल बिटिया के कपड़े फाड़े हैं, ये है आपका नया भारत जहाँ बिटियाओं के कपड़े, इस बिटिया के भी कपड़े किसी और के कपड़े फाड़े गए हैं। हमारे साथ बहुत बच्चे मिले जिनके कपड़े फटे हैं। सो इट्स वेरी अनफॉर्चुनेट। और इतनी अहंकारी, इतनी निर्दयी, इतनी कठोर सरकार शायद ही भारत के इतिहास में हो कि निहत्थे बच्चों पे इन लोगों ने डंडे चलाए हैं। बच्चे आए हैं यहाँ पर, बहुत ज्यादा तादाद में बच्चे हैं, किस तरीके से देखती हैं आप? ये बच्चों का जोश था आज यहाँ, और मैं उन सभी बच्चों को सलाम करना चाहूंगी जिन्होंने इतना मतलब जोश दिखाया, इतने भाव के साथ आए यहाँ पे, अपनी बात को रखने आए ना। यहाँ पे दूर दूर से आए, प्रोटेस्ट करने आए, शांतिपूर्ण तरीके से आए ना। ये लोग चाहते हैं कि संविधान से देश नहीं चलेगा, ये आरएसएस की विचारधारा से देश चलाना चाहते हैं। प्रोटेस्ट का फ्यूचर क्या देखती हैं आप? प्रोटेस्ट का हम अभी पार्लियामेंट जा रहे हैं, संसद में पूरे जोर शोर से इस आवाज को उठाएंगे और उसके बाद फिर जंतर मंतर भी फिर से जाने की कोशिश करेंगे। थैंक यू। आपण नवी दिल्लीतली ही दृश्य पाहतो आहोत. हा तोच परिसर आहे संसदेच्या जवळचा, जिथे मोठ्या संख्येने सर्वसामान्य आंदोलकांनी घुसण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला या आंदोलकांवर नियंत्रण ठेवण्यात पोलिसांना यश आलं होतं, पण नंतर आंदोलक अधिकाधिक आक्रमक होत गेले. यानंतर पोलिसांना थेट अश्रुधुराच्याही नळकांड्या फोडाव्या लागल्या. त्यामुळे सध्या तरी अभिजित दीपके हे याच परिसरात, केरळ भवनच्या परिसरात कुठेतरी उपस्थित आहेत आणि कदाचित त्यांना निरोप पाठवून, कारण आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि यांच्याबरोबर सुरू असलेली धर्मेंद्र प्रधान यांची 1 तास सुरू असलेली बैठक अखेर संपलेली आहे. त्यामुळे दीपके यांना निरोप पाठवून या आंदोलनावर तात्पुरत्या स्वरूपात काही तोडगा काढला जातो का, हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. याच बातमीवर कायम राहणार आहोत, याच्या सगळ्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत राहा NDTV मराठी.